तर आपण आज आलेलो होतो एका प्रचंड प्रमाणामध्ये पावन होणाऱ्या गणपती मंदिरामध्ये. तर हे जे देवस्थान आहे हे संवत्सरीतील एक देवस्थान आहे. तर इथला खूप सारा काही रहस्यमय इतिहास आहे. हे जे मंदिर आहे ते किती दिवसापासून आहे किंवा मंदिर जे गणपतीचं देवस्थान आहे हे एक नवसाला पावणारं देवस्थान आहे. तर नमस्कार, मी प्रमोद आणि आपण बघत आहात प्रमोद पवार क्रिएशन. तर याच्या माध्यमातून आपण खूप सारी काही माहिती जी आहे ती इथनं आजीकडनं पण जाणून घेणार आहोत. तर चला तर बघूया आपण इथनं काही माहिती. तर पूर्वीचं गुप्त धन होतं, चोरायला पोट फोड. मग ते धन तर नाही सापडत त्यांना, पण मरून गेले ते चौघ. हा, देवाड्या दगडाच्या शेळा पाड्या एक एक वावा बरं गेले मरून सगळे. तर आपण बघू शकताय हे जे मंदिर आहे इथे गुप्तधन सुद्धा होतं आजींच्या म्हणण्यानुसार. आणि आजी पण म्हणतात की आधी पण भरपूर सारे काही जे जुना इतिहास आहे तर त्यांच्या माहितीनुसार तर इथं गुप्तधन होतं. तर चोरांनी हे मंदिराचं पूर्णपणे जी मूर्ती आहे ती फोडलेली पण होती आधी खूप सारे काही तर गुप्तधन बघण्यासाठी. पण त्यांना काही तिथे गुप्तधन मिळालं नाही, कारण हे देवाची प्रसिद्धी पावणार आहे गणपती बाप्पाचं देवस्थान आहे. त्याबद्दल आपल्याला आजी आहे ते आपल्याला अधिक काही माहिती देत आहेत. सांगा आजी, तुम्ही किती दिवसापासून पूजा करता, कसं करता? आम्ही आता 27-28 वर्ष झाले तशी पूजा करते. आणि चिंतामणी गणपती आहे. बरं आणि पावतोले बरं लोकाला पोरं होत्या, नसले त्यांना लय दिवस झाले बरं तर पोरं होत्या. पावत त्या कोणाचे डोळे गेले, कोणाची बेंबी दुखायचं, कोणी बेंबी वाटत त्या की हिरा व्हायला तेड बेंबीला. बरोबर. हा, सगळ्यांना असं गुण देतो. बरं, इथं लोक कोण येतात दर्शनाला? तिकडून लय लांबून येत्या, येवल्याहून बी येत्या, धोत्र्याहून येत्या, बोजाड्याहून दे गाऊन आणि पोहे गाऊन येत्या. बरं तिथं गणपती पाय पाय येत्या तिथून. बरं पोहे गाव येवल्याहून पाय पाय येत्या, धोत्र्याहून पाय पाय येत्या, दया गाऊन पाय पाय येत्या. बरं, या मूर्तीचा काही प्रसंग वगैरे काही माहिती? मूर्ती नाही, पूर्वीचीच आहे. इथंच घडेले त्या लोकांना, इथं राहत होते, इथंच घडेले ती. गवळी लोक राहत होते ना, त्यांना घडेले ती. तिथं आहे ना ती मूर्ती नव्हत होती, ती काही नेली नाही. मग मी म्हणलं भाऊ ही संघच घडेला, ती नेऊ नका म्हणलं. मग राहू दे म्हणलं, ही ती त्यांचे लग्न कार्य होत असती त्याला ती घडेला असेल तर ती नेऊ नका म्हणलं. चांगलं इथं शांततामय वातावरण आहे. हा, चांगलं वातावरण आहे. गणपती बाप्पाची मूर्ती आहे, नवसाला पावणार गणपती बाप्पा. हा हा हा, अजून काही म्हणतो मी सांगते ना, पावतो ना. बरं, तर बाईनं मग ते पोरगा झालं ना तर सव पायलीचे मोदक आणले ते करून. बरं, पंचायत जगताबाच्या कानेगावच्या बाईनं बरं सव पायलीचे बरं मोदक पूर्णचे ते बी रात्रभर म्हातारी जागी ते करून आणले. लेखाला मुलगा झाला. तर आपण बघू शकताय आजींनी पण आपल्याला इथली खूप सारे काही रहस्यमय माहिती सांगितलेली आहे. हे इथे गणपती बाप्पाची खूप सारे काही भव्य दिव्य मूर्ती आहे आणि याच मूर्तीमधनं काही गुप्तधनाचा पण इतिहास होता. तो गुप्तधनाचा पण इतिहास जो आहे तो आपल्याला आजींनी सांगितलेला आहे. तर हे जे गणपती बाप्पाची इथनं मूर्ती होती ते चोर होते, त्यांनी आल्याच्या नंतर ही मूर्ती वगैरे काही फोडलेली होती. ते गुप्तधन पण तर ते देवाचीच एक लीला म्हणतो आपण. आणि ते गुप्तधन काही त्यांना मिळाला नाही, कारण गुप्तधन ही एक अशी गोष्ट आहे की सर्वांच्या नशिबात कधीच नसते. पण ते चोर वगैरे पूर्णपणे मरून गेले पण त्यांना गुप्तधन मिळालं नाही. तर अशा सर्व काही नवनवीन देवांचा रहस्यमय इतिहास जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.